नमस्कार मित्रों, स्वागत है दूध पथरी भागामध्ये। हमारे साथ है इमरान भैया। दूध पथरी में हम क्या क्या एक्सप्लोर करने वाले हैं? वहाँ पे है द वैली ऑफ मिल्क। एक मान लो कि वैली है, वहाँ से पानी आ रहा है। वो उसका जो पानी का बहाव है, बहाव से उसका कलर जो है दूध की तरह वाइट हो जाता है। आपण आता पोचलो आहोत दूध पथरी या ठिकाणी आणि या ठिकाणाहून आपण ATV राईड किंवा पोनी राईड किंवा वॉक असं कुठल्याही मार्गाने ह्या स्पॉटवर जाऊ शकतो। आता आपण या ठिकाणी चाललो आहोत की जिथे फक्त पोनी राईड किंवा वॉक करूनच जावं लागतं। तर आपण आता सर्वजण थांबलो आहोत या खच्चर राईडसाठी आणि खच्चर राईड ही 800 ते 1000 रुपयापर्यंत होऊ शकते। आता या रस्त्याच्या उजव्या बाजूने आपण खाली या पायवाटेने या व्हॅलीमध्ये असलेला जो स्पॉट आहे दूध पथरीचा तो आपण एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहोत। वर असणाऱ्या रस्त्याने सरळ गेलं तर आपण पठारावर पोहोचतो आणि आपण खाली या व्हॅलीमध्ये चाललो आहोत। तर दूध पथरी हे ठिकाण श्रीनगरपासून 42 किलोमीटर अंतरावर आहे। साधारण 8960 फूट उंचीवरती आहे आणि जवळचा विमानतळ आहे श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट। श्रीनगरवरून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने आपण दूध पथरीला येऊ शकतो। साधारण 2 तासामध्ये इथे पोहोचू शकतो। या ठिकाणी हिवाळ्यात बर्फाचं सौंदर्य पाहायला मिळतं, पण रस्ते बर्फामुळे बंद होण्याची शक्यता असते। सर्वत्र काळ मे ते सप्टेंबर उन्हाळ्यात हिरवाई आणि सुंदर असं हवामान असतं। इथे पाहण्यासाठी खडकातून वाहणारा थंड आणि पारदर्शक झरा आहे। शिवाय हरित कुर्ण आहेत की विस्तीर्ण हिरवीगार कुर्ण जी गवताळ प्रदेशामध्ये पसरलेली आहेत। पायवाटा आणि ट्रेकिंग प्रेमीसाठी आदर्श जागा आहेत आणि घोडेसवारीसाठी स्थानिक लोकांकडून घोडेसवारीचा अनुभव घेता येतो। दूध पथरीमध्ये स्थानिक गोजर किंवा बकरवाल किंवा इतर जमातीचे लोक राहतात। ते उन्हाळ्यात आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन या भागात राहतात। या ठिकाणी फारसे हॉटेल्स नाहीत, पण काही बेसिक सुविधा असलेले गेस्ट हाऊस आहेत जिथं आपण राहू शकतो। इथे नेटवर्क मर्यादित असू शकतं। इथं प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा आणि निसर्ग स्वच्छ ठेवा। आपण आता पोचलोच आहोत या दूध पथरीच्या ह्या झऱ्याजवळ। इथं आपण या ठिकाणी आपले खच्चर इथं सर्व इथे उभे आहेत आणि याच्या बाजूने समोर जे आपण पाहत आहोत तो आहे दूध पथरीचा मेन स्पॉट। दूध पथरीचा हा स्पॉट आपण एक्सप्लोर करून आता परत रिटर्न चाललो आहोत आणि रिटर्न जात असताना आपण मध्ये विश्रांतीसाठी थोडा वेळ थांबणार पण आहोत की ज्या ठिकाणी आपण फोटोग्राफ्स आणि काही गप्पा गोष्टी करून पुढे मग आपण आपल्या परतीच्या ठिकाणी जाणार आहोत। परत जाताना रोड साईड स्टॉल्स किंवा स्थानिक ढाबे आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला कहवा, मॅगी नूडल्स, बटर बिस्किट असे खाण्यासाठी मिळू शकतात। दूध पथरीमध्ये संपूर्ण दिवस घालवून परत श्रीनगरनं आल्यानंतर आपण प्रसिद्ध काश्मीरी जेवणाचा अनुभवसुद्धा घेऊ शकतो, जिथे आपण रोगन जोश, गुस्ताबा, यखनी, मोदूर पुलाव, काश्मीरी नान अशा वेगवेगळ्या पदार्थ एन्जॉय करू शकतो। दूध पथरीमध्ये फार कमी फूड ऑप्शन असल्यामुळे तुम्ही स्वतःसाठी काही स्नॅक्स आणि पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जाऊ शकता। हा पिकनिकसाठी आयडियल स्पॉट आहे।
त्यामुळं छोटंसं टिफिन असेल तर खूप एन्जॉय होऊ शकतो. वेळेअभावी आपल्याला परतीच्या प्रवासाला लवकरात लवकर एअरपोर्टकडे निघावं लागणार आहे. हाय, आय एम अजित कुमार, सायनिंग ऑफ फॉर द डे. स्टे सेफ अँड हॅव अ सेफ ट्रॅव्हल्स. बाय.